गेल्या काही दिवसांपासून लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण याची अनेक प्रकरणं राज्यामध्ये समोर येत आहेत. राज्यामध्ये जवळपास 50च्या वर मोर्चे राज्यभर झाले होते. वारंवार काही घटना समोर येत आहेत. कालच माझ्या कानावरती एक घटना आली. मंचर येथील ही आमची भगिनी, हिंदू धनगर समाजाची मुलगी, जिला 4 वर्षापूर्वी एका मुस्लिम युवकानं फूस लावून पळवून नेलं होतं. तशा पद्धतीची तक्रार त्यांच्या वडिलांनी मंचर पोलीस स्टेशनला दिली होती. आई वडिलांना त्या मुलाच्या विषयी शंका होती. त्याचं नावही पोलिसांना सांगितलं होतं, परंतु पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. वारंवार तिथं हेलपाटे घालून देखील त्यांना मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही. आई वडील, त्यांचे भाऊ, 2 बहिणी आणि वहिनी हे सगळे या मुलीच्या काळजीमध्ये होते. जेव्हा द केरळा स्टोरी पिक्चर आला आणि तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर यांच्या मनामध्ये आपल्या मुलीचं, बहिणीचं काहीतरी बरं वाईट झालं असेल अशी शंका उत्पन्न झाल्यानंतर काही समाजाच्या प्रमुख ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांच्या सोबत या कुटुंबियातल्या लोकांनी संपर्क साधला. त्यांनी या मुलीविषयी, त्या मुलाविषयीची माहिती दिली आणि मुलांनी समाजातल्या सर्च केल्यानंतर 16 तारखेला या मुलीचा आणि मुलाचा ठाव ठिकाणा या कार्यकर्त्यांना मिळाला. तो मुलगा मंचरमध्ये सापडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तर देत होता. मुलगी विक्रोळीला आहे, मुलगी बाहेर आहे. आणि मग परत थोड्या वेळानं त्यानं चावी काढून दिली आणि जेव्हा हे मुलं गेली रेस्क्यू करायला तेव्हा त्याचा व्हिडिओ या मुलांच्याकडे आहे. बाहेरून लॉक आणि मुलगी आतमध्ये होती. त्यांचं अख्खं कुटुंब आतमध्ये होतं. जेव्हा आई वडील, भाऊ आणि सगळे कार्यकर्ते गेल्यानंतर बुरका घातलेली मुलगी त्यांना तिथून मिळून आली. तिथून त्यांनी समजूत काढून घरी घेऊन आल्यानंतर पोलिसांच्या समोर हे सगळं प्रकरण दिलं. तिथल्या PIनी या सगळ्या गोष्टीची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मग सगळे कार्यकर्त्यांनी हा विषय जरा लावून धरल्यानंतर त्याच्यावरती पूर्वीची जो FIR होती त्यामध्ये 376चं कलम लावलं गेलं. परत नंतर 16 वर्षाची मुलगी असताना गेली होती, परत पोक्सोचं कलम वाढवण्यात आलं. गंभीर बाब ही आहे की या मुलीच्या अंगावरती सिगारेटचे चटके दिलेले आहेत. या मुलीला गैरव्यवसाय करण्यासाठी त्या मुलानं, मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाचे वडील आणि मुलाची बहीण यांनी गैरप्रकार करायला भाग पाडलेला आहे. रोज अनोळखी 2-3 पुरुष त्या घरी येत होते. अशी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे. या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या. त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन पण सापडलेलं आहे. म्हणजे या मुलीला आम्ही आता आई वडिलांना विचारलं, ही मुलगी अशी होती का? आता ती बोलायला सुद्धा मुलगी तयार नाही. पुरुष समोर आला तर तिची मानसिकता इतकी खराब होते. ती आता 10-12 दिवस घरी आली आहे तरी त्यांच्या वडिलांच्या सोबत ती बोललेली नाही, भावाच्या सोबत बोललेली नाही. ती पलीकडे बसलेल्या त्यांच्या वहिनी आहेत, तर वहिनीसोबतच ती मुलगी बोलते. अशी गंभीर बाब सगळी समोर आलेली आहे. तर मी आता तिथल्या DYSPना भेटलो, तिथल्या PIना भेटलो. या जिल्ह्यात हे प्रकरण घडतंय. जो माजी गृहमंत्र्याचा तालुका आहे त्याचा तो मतदारसंघ आहे. लव जिहादच्या बाबतीमध्ये जेव्हा विषय समोर आले तेव्हा पवारांची पोरगी म्हणते की लव जिहाद हा विषय मला माहीत नाही, लव जिहादची व्याख्या काय ही मला माहीत नाही. मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की तुम्ही या मुलीला येऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. 4 वर्षापासून या मुलीवरती किती चुकीच्या पद्धतीनं अन्याय झाले, कशा पद्धतीनं अत्याचार झाला, धर्मांतरण करण्यासाठी कशा पद्धतीनं दबाव दिला गेला, बुरका घालण्यासाठी काय काय तिला सहन करावं लागलं, तिला जबरदस्तीनं बीप कसं चारण्यात आलं, हे सगळे प्रकार आपल्या समोर आलेले आहेत. आणि म्हणून पोलिसांच्याकडे ज्या काही त्रुटी आहेत तपासातल्या त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली.
ज्या डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिलेल्या आहेत, झोपेच्या गोळ्या दिलेल्या आहेत, त्यांचाही त्यामध्ये तपास झाला पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं गैरवर्तन करायला भाग पाडलं आणि ते करवून घेतलं म्हणून त्या मुलाचे सगळे नातेवाईक त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये कोण रॅकेट आहे, जिथं इंधन लग्न केलं बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन, तिथं काही बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत, बोगस जातीचे दाखले काढलेले आहेत, हे सगळे मुलांनी तिथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. याच्यापेक्षा गंभीर बाब, जेव्हा हा मुलांनी त्याचा मोबाईल घेतला, त्या मोबाईलमध्ये अनेक हिंदू मुलींचे फोटो आहेत, अनेक व्हॉट्सअपवरती चॅटिंग आहे, अनेक व्हिडिओ त्यामध्ये आहेत. तर त्याच्या बाबतीमध्ये मी PI डिव्हाइसवर तुम्ही तपास का अजून केला नाही? तर ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना माझी हात जोडून विनंती आहे किंवा पालकांना माझी विनंती आहे की आपण आता या सगळ्या गोष्टीमध्ये गंभीरतेनं घेतलं पाहिजे. हिचा प्रकार काय झाला तर त्या मुलाची बहीण या मुलीची क्लासमेट होती, त्या मुलीनं त्या मुलाची ओळख करून दिली आणि हे सगळं करण्यास भाग पाडलं. म्हणजे आपल्या मुली शाळेत कुठं जाते, तिचे मैत्रिणी कोण आहेत, ते जेवतात खातात कुठं, कुणाशी त्यांचं बोलणं चालू आहे, तर हे सगळं लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. आज ही खेळणारी बागडणारी मुलगी 4 वर्षापूर्वी आई वडिलांच्या पासून गेल्यानंतर आज ती मुलगी ज्या परिस्थितीमध्ये तिची अवस्था आहे, मानसिक तिचं संतुलन बिघडलेलं आहे, पूर्ण मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. ही मुलगी आज बोलायला सुद्धा तयार नाही. म्हणून पोलिसांच्याकडे माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की या मुलीवरती चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत. तिची मानसिक परिस्थिती ठीक झाल्यानंतर तिचा व्यवस्थितपणे जबाब घ्यावा. आता काही प्रमाणात त्यांना गरजेचं होतं तेवढा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे, पण राहिलेला जबाब घेऊन एक व्यवस्थितपणे या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय यांच्याही कानावरती आम्ही हे सगळं प्रकरण डिटेलमध्ये घालतोय. मुलगी मंचरमध्येच राहिला, मंचरमध्ये सापडली, मग 4 वर्ष तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा का प्रयत्न केला नाही? आताही पोलिसांच्या मदतीशिवाय त्यांनी शोध घेतला, मग 4 वर्ष पोलिसांच्या मदतीशिवाय हा शोध का घेतला नाही? बघा, हे नीटपणे विषय समजून घ्या. जेव्हा ह्या मुलीला त्या मुलानं पळवून नेलं तेव्हा तो महाराष्ट्रामध्ये नव्हता. तो इथून शिर्डीला गेला, तिथून दिल्लीला गेला आणि नंतर UPला गेला. UPमध्ये तो राहायला होता. आणि मग आता हे प्रकरण कळालं, हे पोलिसांच्याकडं 4-6 महिने हेलपाटे घालत होते. पोलीस आम्ही काय एवढंच काम आहे का, आमच्याकडे तपास येत नाही, त्यांचं लोकेशन येतंय ते सारखं लोकेशन बदल होतंय. 6 महिने हे हेलपाटे घालत होते. त्याच्यानंतर हे कुणाकडे जाणार? आणि मग जेव्हा हा पिक्चर बघितल्यानंतर मग त्यांनी काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं मागच्या 15-20 दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती सांगितली. तर मग यांनी सगळ्या गावातल्या तरुण मुलांच्याकडे हा विषय गेल्याच्या नंतर मग त्यांचे नातेवाईक हे ते त्यांच्याकडून त्यांनी शोध घेतला आणि मग ते इथं राहायला 5-6 महिन्यापूर्वी आलेत. हे त्यांना समजल्यानंतर या सगळ्या मुलांनी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर सगळी घराची तपासणी केल्यानंतर हा सगळा विषय पुढे आला. तोपर्यंत पोलिसांनी हे सिरियसली घेणं गरजेचं होतं, परंतु पोलिसांनी सिरियसली घेतलं नाही, म्हणून समाजातल्या लोकांना पुढाकार घ्यावा लागला. मिसिंग 4 वर्षापूर्वी दाखल आहे. 10वीची परीक्षा झाली, 10वीचा पेपर संपला त्या दिवशीच ही मुलगी मिसिंग झालेली होती. तिचं वय 16 वयाची मुलगी आहे, तिचं वय पूर्ण नाही. आणि मग तेव्हा कमी वय असणाऱ्या मुलींना हे सगळं काय, या व्यावहारिक जगतातलं इतकं नॉलेज नाही, पुढं काय होणार आहे, कसं होणार आहे. तोही मुलगा 20-22 वयाचा मुलगा आहे. तो मुलगा आता जेलमध्ये आहे. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर त्याला PCR अजून मिळायचा आहे. तो आता MCR मध्ये आहे. काही मेडिकल टेस्ट होण्याच्या बाकी होत्या, त्यामुळं त्याचं PCR झालेला नाही. आता मी DYSP आणि PIशी चर्चा केली तर मेडिकल रिपोर्ट आलेला आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा काही गंभीर गोष्टी आहेत असं डॉक्टरांचं त्यांना पोलिसांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. तर पुढं त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे आहे. आणि जी लोक धर्मांतरण होतच नाही, लव जिहाद हे प्रकारच नाही, अशी काही लोक राज्यामध्ये या गोष्टीला पोषक वातावरण तयार करतायत, त्यांना मताच्या राजकारणासाठी, घाणेरड्या राजकारणासाठी पाठबळ देत आहेत, त्या लोकांनी अशा काही घटना घडलेल्या आहेत. ही तर प्रमुख घटना आहे, पुणे जिल्ह्यातली घटना आहे.
तर या सगळ्या विषयामध्ये त्यांनी येऊन मुलाखत घ्यावी, यांच्या कुटुंबाची चर्चा करावी, कशा पद्धतीनं 4 वर्षे यांच्यावरती वाईट परिस्थिती आली आणि कशा पद्धतीनं मुलीचा छळ झाला याच्या डिटेलमध्ये जावावं आणि त्यांनी सगळ्या राज्यातल्या लोकांना सांगावं कशा पद्धतीनं चालू आहे ते. मुलीला घेऊन गेल्यानंतर धर्मांतरण घडलं का? एक तर तिचं लग्न झालं, निकाह झाला, काय नेमकं? सगळ्या गोष्टी ज्या धर्मांतराच्या बाबतीमधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जबरदस्तीनं करून घेतलेल्या आहेत. तिला नमाज पढायला शिकवलंय, नमाज पठण करायला लावलेलं आहे, तिला हे मटण खायला लावलेलं आहे जबरदस्तीनं. सगळे प्रकार हिच्या बाबतीमध्ये घडलेले आहेत. तर पोलिसांनी तिच्यावरती उपचार करून व्यवस्थितपणे तिचा सगळा जबाब घ्यावा. असं आहे, तुम्ही आता सांगितलं की पिक्चर बघितल्यानंतर घरच्यांचं मत तयार झालं की आपली मुलगी कुठे गेली, त्यांना अचानक नाही असं मुलीची आठवण झाली, मग ते गेले, मग ते सापडले. अरे असा प्रश्न तुम्ही, आठवण हा तिचा भाऊ आहे मुलीचा, मुद्दा हा येतो. 6 महिने करेल बिचारा. आई वडील काय करणार? त्यांना काय ही माहिती आहे सगळी? युपी मध्ये ते जाऊ शकतात, दिल्लीमध्ये ते जाऊ शकतात. त्यावेळेस त्यांनी तुमच्याशी संपर्क दरम्यानच्या काळात साधला होता का? म्हणजे नाही, आत्ताच्या आता पद्धतीने- आमच्या 15-20 दिवसापूर्वी यांचा संपर्क झाला. त्यांनी काही लोकांना या गोष्टी सांगितल्या की असं असं आमच्या घरामध्ये घडलंय. आम्ही पोलीस स्टेशनला केस दिलेली आहे, परंतु आमच्या बहिणीचा शोध लागला नाही. जर तुम्हाला यातून काय आम्हाला मदत करता आली तर करा. आता कुठल्या आई वडिलांना मुलीची काळजी वाटणार नाही? सगळेच काळजी करणार का? पण जेव्हा माणूस हातबल होतो, जेव्हा त्याला काही करता येत नाही, तेव्हा माणूस गप्प बसतो. असे कितीतरी प्रकरण आहे. मंचरमध्येच होते का? मंचर मधले, प्रॉपर मंचर मधलेच आहेत. हे मंचरच्या बाजूला खेडेगाव आहे यांचं, राहायला तिथं आहेत आणि तिथून ते काही कामाच्या निमित्तानं मंचर मध्ये राहतात. त्यामुळे मुलगी आता मंचरमध्ये आता 6 महिन्यापूर्वी ते आले होते असं कळाल्यानंतर ती मुलगी सापडली. तोपर्यंत तिला घराच्या बाहेर येऊ देत नाहीत, कुलूप लावून जातात. तिनं जेव्हा रेस्क्यू केलं, जेव्हा तिला अशा पद्धतीने त्रास व्हायला लागला त्यावेळेस तिने स्वतःहून काही प्रयत्न केले नाहीत का किंवा काय नेमकं? नाही तसं काही नाही. तिनं साधा फोन सुद्धा करू दिला नाही त्याला. तुला जर फोन केलं, तुझे आई वडीलच तुला मारणार आहेत, तुझा भाऊच तुला मारणार आहे. त्यामुळं पूर्णपणे तिचं मानसिकता फोन वगैरे करायचं नाही, काही नाही. तिनं एकही फोन 4 वर्षामध्ये कुणालाही तिकडे संपर्क केलेला नाही. एकूण किती लोकांवर गुन्हा दाखल आहे? आता फक्त एकावरच गुन्हा दाखल आहे. तर आमची मागणी अशी आहे की त्या मुलाचं वडील, मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाची बहीण आणि तो डॉक्टर जो या मुलीवरला गोळ्या देत होता, गुंगीचे औषध देत होता, हे जे कोण डॉक्टर आहेत त्यांचंही आम्ही माहिती पोलिसांना दिलेली आहे. डॉक्टर मंचर मधलेच मंचरमधले डॉक्टर आहेत. आता जे लास्टचं त्यांना जे डॉक्टरांची चिठ्ठी सापडली आहे ती आता येत्या काही काळातली आहे, तर ती त्या डॉक्टरांची आहे. त्याच्या पूर्वी कोण डॉक्टर आहेत ते माहीत नाही. तर त्याच्या बाबतीतला तपास पोलिसांनी मुळात जाऊन केला पाहिजे. याच्यात अनेक जिल्हे म्हणजे अनेक स्टेट आहेत, तर आपण SIT किंवा काय मागणी करणार? नाही, आता पोलिसांनी तर नेमकी या विषयामध्ये डिटेलमध्ये जावं. पोलिसांनाही काही वेळ मिळायला पाहिजे. आम्ही ही गोष्ट समजू शकतो. तर पोलिसांनी काही वेळ घेऊन याच्या खोलापर्यंत जावं. जर यात काय आणि वाढत असेल तर त्या पद्धतीनं आपण त्यावेळेस ठरवू काय करायचं. मुलाचं बॅकग्राऊंड काही नाही मुलाचं, हे असलेच तर मुस्लिम मुलाबरोबर पळून गेली, किती दिवसांनी लक्षात आलं? नाही, तेव्हाच लक्षात आलं ना, तेव्हाच फिर्याद दाखल केली आहे. आधी माहिती होतं ते दोघं बोलतायत किंवा ओळख आहे हे आधी माहिती होतं, पण त्यावेळेस थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही का? ह्या भावाने त्यांना समजावून सांगितलं होतं असलं काही करू नका, तुम्ही मुलीला आमच्या फूस लावू नका. परंतु त्या वेळेस यांचं कुणी ऐकलेलं नाही आणि यांनी तेव्हा पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं होतं की अमुक अमुक मुलावरती आमची शंका आहे, अमुक अमुक मुलानं आमच्या बहिणीला पळवून नेला असेल. परंतु तिथं अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. जर तेव्हाच त्या व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल झाली असती तर शोध घेणं लगेच सोपं झालं असतं, पण ते झालं नाही. पण आता इतक्या उशिरा सापडल्यानंतर सुद्धा जी कारवाई होणं अपेक्षित आहे ती कारवाई झाली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मी आज जाऊन भेटून आलो. माननीय DYSP SP साहेबांना सकाळी बोललो, DYSP PI यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली. वडिलांचं काय म्हणणं आहे, भावाचं काय म्हणणं आहे आणि त्यांना तपासात काय अपेक्षित आहे, किंवा मुलगी त्यांच्या वहिनीशीच फक्त बोलत्या तर वहिनीशी काय चर्चा झाली ते आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आता DYSPनी तपास करण्याच्या बाबतीमध्ये वडिलांना आणि आईला शब्द दिलेला आहे. ज्यावेळेस तिला पळून नेलं त्यावेळेस जबरदस्तीने नेलं होतं का ती स्वेच्छेनं गेली होती? तर बघा, 16 वर्षाची मुलगी आहे, ती स्वेच्छेनं गेली काय आणि जबरदस्तीने गेली काय? कायदा काय म्हणतोय? 18 वर्ष पूर्ण झालेत का? साधा विषय आहे आणि त्यामुळं जी काही योग्य कारवाई आहे ते ह्या कुटुंबावरती झाली पाहिजे. सगळ्या घटनेसंदर्भात
तिला विचारा, ती घरातच बोलत नाही. मी आता 1 तासभर तिथं थांबलो होतो. तिचे नातेवाईक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही बोलणार असता तर बोला. वहिनी बोलते. नाही तर बोलते. 4 वर्षापूर्वी त्यांनी तू इथं बस मध्ये, नाही, बरं, ठीक, बरं, आवाज इथं येत बस, आहे. इथं बस. नमस्कार. ही माझी सख्खी चुलत बहीण 4 वर्षापूर्वी जावेद शेख या मुस्लिम व्यक्तीने तिला फूस लावून 10वीचा शेवटचा पेपर होता त्या दिवशी तिला पळून नेलं. त्यानंतर आम्ही मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तर त्यांना असं आम्ही बोललो की जावेद शेख या मुलाबरोबर ती पळून गेलेली आहे. तर ते बोलले की आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करतो. त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर 1-2-3 दिवस तपास चालू केला पाहुण्यांकडे वगैरे इकडे तिकडे, पण ती काही कुठं सापडून आलेली नाही. त्याच्यानंतर मंचर पोलीस स्टेशनचा तपास हा एकदम ढिला पडला आणि आमचे हिचे वडील आहे आणि मी स्वतः डेली जायचं, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, सकाळी म्हणा, मंचर पोलिसांकडे नेहमी जायचं की तपास कुठपर्यंत आलाय. तर आम्हाला फक्त म्हणायचे की आमचा तपास चालू आहे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणती माहिती दिलेली नाही ना. त्यांच्या घरच्यांना फोन करून बोलवलं का तुमचा मुलगा कुठे आहे, तुमचा मुलगा बेपत्ता झालाय, तर मग तुम्ही तक्रार का नाही दिली असंही पोलिसांनी त्यांना विचारलेलं नाहीये. त्याच्यानंतर जो कोरोनाचा काळ आला, कोरोना काळामध्ये पूर्णपणे तपास त्यांचा ढिल्ला पडला. आणि जेव्हा तुमच्याकडे आलेली आहे, हो. एवढे ड्रग्स गेले होते सांगताय तुम्ही, तर हेल्थ चेकअप काय केलंय का? मेडिकल वगैरे झालेलं आहे. सायकॅट्रिकची टेस्ट ससून हॉस्पिटलला झालेली आहे. पुन्हा सोमवारी बोलवलेलं आहे त्यांना. ज्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं नाही हा. त्यावेळेस आपण एक स्टेप बाय स्टेप जातो. हो. पोलीस स्टेशन जर आपल्याला तिथून मदत मिळत नसेल तर हा. आपण DYSP हो, कडे हो. जातो, SP कडे जातो आणि हो. मग शेवटचा पर्याय गृहमंत्र्यांकडे जातो. हो. त्या पद्धतीनं तुम्ही गेलात का? हो. आता जसं तुम्ही तुमच्या समाजातल्या जे काही नेते मंडळी आहेत त्यांना भेटला, त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटला होतात का? ऍक्च्युली मॅडम कसं आहे, 3 महिन्याचा काळ उलटल्यानंतर मी स्वतः आणि तिचे वडील एक अर्ज केला, लेखी अर्ज केला. माननीय DYSP साहेबांना भेटलो. त्यांनी याबाबत आम्हाला सांगितलं की आम्ही तपास तात्काळ चालू करू. तपास चालू केला. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर अजून एक जोडपं गेलं होतं, तर ते त्यांना सापडलं. पण त्याच्यानंतर पुन्हा तपास ढिला पडला आणि आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला वरती जायचंय, आमच्या नेते मंडळींना भेटायचं, तर पोलीस आम्हाला म्हणायचे की तुम्ही कुठेही जाऊ नका, आमचा तपास चालू आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. नाही एकदम 4 वर्षानंतर कसं काय पिक्चर आल्यानंतर काही नाही साहेब कसं आहे, तुम्हाला या संदर्भात प्रोत्साहित केलं हे सगळं? नाही प्रोत्साहित कुणी केलेलं नाहीये. एक आमचा म्हणजे असा तपास तर चालूच होता. पुढं फेसबुकवर शोधणं, पुढं व्हॉट्सअपवर पुढं दिसतोय का, इंस्टाग्रामवर दिसतोय का, असं कुठंच त्याचं अकाउंट वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे हा नक्की कुठं आहे मुलगा, हिला घेऊन कुठे गेलाय हे आम्हालाही सांगता येत नव्हतं आणि त्याच्याकडे मोबाईल पण नव्हता. पण म्हणजे एक गोष्ट अशी आहे, तो कधीपासून मंचरमध्ये राहत होता, त्याची फॅमिली ऍक्च्युली मंचरच्या जवळ एक कळम गाव आहे, तिथं त्याची आई, त्यांचं मूळ गाव आहे आणि हो मूळचे तिथलेच आहे, पण त्याचे जे वडील आहे ते उत्तर प्रदेशचे. मग तो लहानपणापासून मंचर या गावातच वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याची बहिणीच्या वर्गात असताना थोडी मैत्री झाली आणि मैत्रीच्या म्हणजे अभ्यासाचे वह्या वगैरे पुस्तकं आणण्याच्या देवाणघेवाणीतून ओळख झाली आणि तिथून पुढे मग हे सर्व सुरू झालं. मी त्याला वारंवार ताकीद दिलेली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर त्याची आई म्हणजे त्याचं जे कुटुंब आहे ते तिथंच त्याच गावात होतं का तेही पळून गेलं होतं? नाही, त्याच गावात स्थायिक आहे अजूनही. हो अजूनही. दुसरी गोष्ट, हा जर थ्रेट आहे त्याला माहिती होतं एवढं, तर मग तो पुन्हा मंचरमध्ये कसा आला? म्हणजे इतके वर्ष जर तो बाहेर राहिला होता तर मग आता तो पुन्हा मंचरमध्ये कसा आला? यांना माहिती असेल. ऍक्च्युली आता मी माझं मत सांगतो मॅडम की आता 4 वर्ष प्रश्न आहे का तुमचा, तो परत कसा आला काय आपण गावात कॉन्टॅक्ट करत असतो ना, पण गावामध्ये आपण शोधत असतो ना, नातेवाईकांमध्ये शोधत असतो किंवा काय. त्याचं गाव घरच आहे तिथं. ते आता ऍक्च्युली ऐका ना सर, असं वाटतं की दोघं एकाच गावातले आहेत, एकमेकाला ओळखत होते, समजा काय प्रेम संबंध असेल किंवा यांचं म्हणणं की पळून गेले. आकर्षण पण असेल 4 त्या वर्ष वयात. काहीच होत नाही, एकदम पिक्चर आल्यानंतर नंतर हे सगळं कुठेतरी संशयानं राहिलं. सर 2 वर्षाचा कोरोना पिरियड होता. मी वारंवार पोलीस स्टेशनला गेलो होतो, तर त्यांनी असं सांगितले की कोरोना बंदोबस्तामध्ये आम्हाला स्टाफ कमी पडतो, त्याच्यामुळे आम्ही थोडं जरा तपास हळूहळू करतोय. या फॅमिलीच्या मागे आणखी कोणी म्हणजे कसं की लव जिहाद हा. प्रकार असतो ना एक प्रकारचा, म्हणजे जे काही आतापर्यंत
अविनाश शांताराम लबडे. ती काही बोलेल का? नाही मॅडम, ती पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. डिप्रेशन मध्ये आता गेली की 4 वर्ष नाही सर, ज्यावेळेस आम्ही घरातून तिला घेतलं त्यानंतर ती पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत होती. ती कोणाशीच काही बोललेली नाही. आता 1-2-3 दिवसापूर्वी आमच्या मिसेस सोबत थोडी बोलायला लागलेली आहे. किती दिवस झाले? 16 तारखेला तिला घेतलेलं आहे ताब्यात, 16 मेला मनसर मधून. आमदार साहेब एक छोटं हिंदीमध्ये पाहिजे. आमदार साहेबांचं तुमचं कधी support झालंय? काल संध्याकाळी म्हणजे केस कधी दाखल झाली? केस दाखल झाली 2019 साली 16 मेला. 16 मे. हो आणि आमदार साहेब काल तुमच्याकडे आले म्हणून हो. याच्या आधी पण आमच्या जे स्थानिक नेते मंडळी यांच्याकडे पण प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला दबाव खातर सांगितलं का तुम्ही कुठे जाऊ नका, आम्ही तुम्हाला सापडून देऊ, असं आम्हाला म्हणजे आश्वासन दिलं. वळसे पाटलांना भेटला होतात का? त्यावेळेस वळसे पाटील आम्ही होते. हो त्यावेळेस आम्ही पण बोललो होतो. तर तुम्हाला स्वतःला वाटतं की लव जिहादची केस आहे का? हो 100% माझा हाच 100% मला वाटतं हा लव जिहादच आहे. वळसे पाटील का? कारण ते राहायला तुमच्याच गावात आहेत. गृहमंत्री होते, त्यांना तुम्ही प्रत्यक्षामध्ये भेटला होतात का? नाही सर, नाही मॅडम, नाही भेटलो. का भेटला नाही तुम्ही त्यांना? म्हणजे असं वाटलं नाही पोलीस नाही काही वाटलं होतं. मी सांगितलं? जे स्थानिक जे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांना आम्ही बोललो होतो, तर ते बोलले की आधी पोलीस स्टेशनला जावा तुम्ही. तर ते पोलीस स्टेशनला पोलीस म्हणले की आमचा तपास पूर्णपणे पाहिल्यानंतर हे आहे की प्रेम म्हणतात? नाही, प्रेम संबंध नाही, जे काय आहे त्यांनी तिला फूस लावून पळवून नेलं होतं सर. त्याच्या फॅमिली बरोबर पण आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय दरवेळेस. आणि फॅमिलीला पण बोललो तुमचं काय नाही, ते पोलीस तपासात निष्पन्न करतीलच ना. व्हिडिओ बघा म्हणून सांगितले पोलिसांना दिले. जो मोबाईल घेतलाय त्यामध्ये अनेक मुलींचं चॅटिंग आहे आणि ते दिलंय त्यांच्याकडे पोलिसांनी. ते आता पोलिसांनी शोधलं पाहिजे. त्याच्यावर इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला बऱ्याच मुलींचे चॅटिंग फोटो आहेत, त्याला व्हिडिओ ते दिले. ते म्हणाले आता फेसबुक त्याच्या मोबाईलमध्ये आहे दुसऱ्या ते अकाउंट पोलिसांच्या दुसऱ्या दिले. आयडीनी वापरत असतील ना. आता हे पोलीस तपासात निष्पन्न करतीलच. हिंदी पाहिजे. 4 साल पहले मंचर जिला पुणे में एक 10वीं कक्षा में पढ़ने वाली लड़की, इसके साथ मुस्लिम युवक ने प्रेम संबंध का बहाना करके उसको भगा के ले गया था. उनके पिताजी, लड़की के पिताजी और उनके भाई, उन्होंने मंचर पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज की थी, लेकिन अब तक इनका कोई तपास नहीं लगा था. पिछले कई दिन में इनके मन में ऐसा आया कि जो गांव में समाज के प्रमुख कार्यकर्ता है उनके पास जाके उन्होंने ये मामला उन सभी कार्यकर्ताओं को बताया. तो उन्होंने इनका सर्च किया. तो सर्च करने के बाद 16 मई को उनके घर में रेस्क्यू करने के बाद ये लड़की बुर्का पहने हुई उनको मिली. उस टाइम बाहर से लॉक किया गया था उस घर को. घर के अंदर उनके फैमिली के भी मेंबर थे, लेकिन जब वो बाहर पड़ता था तब लॉक करके ही बाहर जाता था. तो इन सब लड़कों ने उसके साथ पूछताछ करने के बाद उन्होंने घर की चाबी दे दी. ये घर में है, पहली बार तो ये माटुंगा में है, विक्रोली में, ऐसा कुछ गलत बताया. तो उस लड़की को सब समझा के घर लेके आए. अभी भी उनकी मानसिकता ठीक नहीं है, वो अच्छी तरह से बात नहीं कर पा रही है. उनकी जो घर के कई सदस्य है, महिला सदस्य, उनके साथ ही वो बात करती है. उनके शरीर के ऊपर बहुत सिगारेट के स्पॉट अभी भी दिखते हैं. उनको बहुत तकलीफ दी गई है. धर्मांतरण करने के लिए तकलीफ दे दी है, बीप खाने के लिए तकलीफ दे दी है. उनको पूरा नमाज पढ़ाने के बारे में पूरा उसको सिखाया है. और ये जो पूरा मामला है वो बहुत गंभीर है. तो मैं आपके माध्यम से मैं पुलिस अधिकारी और एसपी, उधर के डीवाईएसपी, इनके पास यही मांग करता हूँ. तो उनके जो पूरे घर के लोग हैं
जिन्होंने ये करने के लिए मदद की है उनका एफआईआर में नाम होना चाहिए, लेकिन उनकी माँ, पिताजी, उनकी बहन और कई सदस्य, इनका इसमें नाम दर्ज होना चाहिए। और जो डॉक्टर है इनके ऊपर कोई मेडिसिन का प्रयोग भी हुआ है, ये तो अच्छी लड़की थी। मैं जब इनके पिताजी और माताजी को पूछा, ये ऐसी पहले करती थी, नहीं तो ये तो अच्छी लड़की थी, अभी वो हमारे किसी के साथ बात नहीं करती। तो पुलिस ने इस केस के बारे में जांच करनी चाहिए और जो लोग इसमें शामिल है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। मैं अपने माध्यम से महाराष्ट्र के वही सब माता पिताजी को रिक्वेस्ट करना चाहता हूँ। तो अपनी लड़की स्कूल में है, उनके दोस्त कौन है, वो कहाँ जाती है, उनके साथ कौन कौन उनके मित्र है, उनकी थोड़ी पूछताछ करनी चाहिए, उनके ऊपर ध्यान देना चाहिए। क्योंकि इनकी जो दोस्त थी वो उस लड़के की सगी बहन थी, उन्होंने ये पूरा रिलेशन डेवलप करने में मदद किया है। तो महाराष्ट्र में धर्मांतरण, लव जिहाद और लैंड जिहाद, इसके बहुत केसेस आगे आ रही है। सरकार अभी धर्मांतरण और लव जिहाद के बारे में एक कानून लाने के लिए उन्होंने कमेटी गठित की है, उसके बारे में अभ्यास चल रहा है। तो आने वाले कुछ दिन में ये धर्मांतरण और लव जिहाद के बारे में महाराष्ट्र में एक अच्छा वाला कानून आएगा, उसके लिए सरकार प्रयास कर रही है। तो ऐसी कोई घटना ये महाराष्ट्र में हुई है तो उन लोगों को मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप जहाँ आपको मदद चाहिए तो मुझे कांटेक्ट करो। हम ऐसे कोई प्रकरण है, ऐसे कोई घटनाएं हैं तो उनके साथ हम सपोर्ट करेंगे, उनको अच्छी तरह से मदद करेंगे और बिना डर से उस सब लोगों ने सामने आना चाहिए, आगे आना चाहिए। ये लड़की अभी सामने आई है, उनके घर के लोग बोले हमारी एक लड़की के ऊपर इतना मुसीबत आया है, तो और कई लड़कियों के ऊपर ऐसी मुसीबत आनी नहीं चाहिए, इसीलिए हम आगे आएंगे और लोगों को ये सब जो घटना है वो पूरी बता देंगे। लव मैरिज होने के बाद बहुत ऐसी प्रकरण गांव में होती है। लव मैरिज होता है लेकिन 1-2 महीना गया, 4 महीना गया तो वो लोग गाँव आते हैं, वो रिक्वेस्ट करते हैं हमारा मिटा दो, हमारे माताजी को बोलो, हमारे पिताजी, कितने लोग अपने पास भी आते हैं, आपके भी पास आते होंगे। 4 साल के बाद इस लड़की का एक कॉल भी घर के लोगों को नहीं आया। वो उस गांव में रहने वाली लड़की है, उसके कोई मैत्रीन होगी, पहचान वाले होंगे, उनके साथ किसी का भी कांटेक्ट इसको करने नहीं दिया। इसके पास मोबाइल नहीं है और घर में जो उनके ऊपर अन्याय हुआ है, हर दिन 3-4 गैर मर्द घर में आते थे, उसके बाद क्या घर में होता था इसको पता नहीं। तो इसके डिटेल में जाना चाहिए। अभी जब उस अपार्टमेंट में हमारे जो स्थानिक लोग हैं उन्होंने उधर कई लोगों से बातचीत की तो उधर का जो माहौल है बहुत खराब माहौल है। तो पुलिस के पास हमारी यही रिक्वेस्ट है कि इसके डिटेल में जाना चाहिए ना, ये कौन लोग है, कौन लोग उधर रोज आते हैं, क्या काम के लिए आते हैं, उनकी जो घर के लोग हैं, औरत लोग, वो रोज किसके लिए उस गैर मर्द को लेके आती थी, इसका डिटेल होना चाहिए। वो डॉक्टर कौन है जो उनको औषध देता था, ये तो बीमारी नहीं है, लड़की दवा देने की कोई जरूरत नहीं है, प्रिस्क्रिप्शन में। गृह मंत्री जी के पास भी ये मामला लेके जाएंगे, लेकिन जो आने वाला हमारा सेशन है उसमें ही हम इसके ऊपर आवाज उठाएंगे। ये बहुत गंभीर घटना है। अभी ये एक मैटर आपके सामने आया है, ऐसे कई मैटर है जो सामने आने वाले हैं। तो हमारा इतना ही कहना है, जो लव जिहाद और धर्मांतर के बारे में कई लोग वोट के लिए गलत स्टेटमेंट करते हैं मीडिया में आके, ये लव जिहाद तो होता ही नहीं है। तो ये क्या मैटर है, इनके शरीर पे पूरे सिगरेट के स्पॉट है, आप देख सकते हैं ना। ये लव मैरिज में ऐसा क्यों होता है फिर? तो 4 साल पहले मामला दर्ज किया है, मिसिंग का किया है। उस टाइम इनके पिताजी ने बोला था ये लड़के के ऊपर हमारा डाउट है,
तो उनका नाम ले लो, तो पुलिस बोले नहीं इनके बारे में आपके पास पुरावे है क्या एविडेंस कुछ है क्या? तो एविडेंस कुछ क्या रहते हैं एविडेंस माता पिता के पास? तो इसी कारण वो 4 साल ये लड़की मिली नहीं, अब मिली है तो पुलिस इसकी अच्छी तरह से जांच करे और सभी जो लोग हैं इसमें इस रैकेट में जो उधर शादी हुई यूपी में, तो उनके वो लड़के का पिताजी उधर शादी में था, इधर जब पुलिस उसको बुलाती थी तो हमारा कोई रिश्ता नहीं है, हाँ माँ को बुलाया तो बोले हमारा और उसका कोई रिश्ता खत्म हुआ है, तो अभी 6 महीने से वो घर में अभी रहता है, तो उन्होंने पुलिस को बताना चाहिए था ना ये इसके खिलाफ कंप्लेंट है और आप हमें पूछताछ करते थे, तो हमारा लड़का अब घर में आया है तो पुलिस को बताना चाहिए था, लेकिन उन्होंने बताया नहीं। तो ये सब मैटर में इनके पूरे रिलेशन के लोग का इन्वॉल्व है, तो उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। मेरा आखिरी सवाल है, पूरा मामला पुलिस अपनी जांच कर रही है, अभी भी आप पुलिस के पास जाएंगे, गृह मंत्री के पास जाएंगे, प्रेस के सामने पूरे प्रकरण को लाने के पीछे मकसद क्या है? प्रेस के सामने लाने का यही मकसद है, जो महाराष्ट्र में माहौल कर रहे लोग कि लव जिहाद ऐसा हो ही नहीं सकता, लव जिहाद की व्याख्या क्या है मुझे पता नहीं है, तो ये क्या है मैटर, ये लोगों को पता चाहिए, हमारी लड़कियों को पता चाहिए कैसे तरह से उसको फंसा दिया जाता है, फंसाने के बाद उसके ऊपर कैसे तरह से अत्याचार किए जाते हैं। तो ये लड़की सामने आने से जो कई लड़की इसमें फंसी है, अगर फंसने वाली है तो वो तो सतर्क रही, वो अलर्ट रहेगी, इसके लिए मीडिया का सामने आना जरूरी लगा। नाही आमदार साहेब असं तुम्ही सांगितलं की 6 महिन्यापूर्वी ते मंचरमध्ये आले बरोबर? हा, मग 6 महिन्यानंतर आत्ताच काय हे सगळं समोर आलं? अहो तुम्ही प्रश्न विचारताय, जोपर्यंत ह्यांना माहीतच नाही, ऐका ना, ती यांनी विषय सांगितल्यानंतर मुलगी घरात एखाद्या विषयाचं गांभीर्य समजून घेत जावा तुम्ही, ज्या ह्यांना माहीतच नाही 6 महिने आल्यानंतर हे कशाला गप्प बसतील? काय हे प्रश्न मंचरमध्ये राहतात हे बघा, ह्यांना माहित नाही 6 महिने, यांना माहीतच नव्हतं, यांनी जेव्हा मुलांना सांगितलं की असं प्रकरण आमच्या घरात सांगितलं, हे प्रकरण यांनी बाहेर सांगितलं नाही, आमच्या बहिणीच्या बरोबर असं झालंय, आबरूला लाजून हे बोलले नाहीत। ऐका माझं, 4 वर्षापूर्वी झाली, ऐका माझं उत्तर पूर्ण होऊ द्या। माहिती होते ना, ह्यांनी बाहेर कुणालाही सांगितलं नाही, हे पोलीस स्टेशनला जात आहेत, जेव्हा तिथल्या प्रमुख मुलांना हे समजलं तेव्हा त्यांनी आजूबाजूला सर्च केलं की हे कुठं असतो मुलगा, काय असतो, मग तो पहिल्यांदा त्यांना मुलगा सापडला, मुलगा तिथं कुठंतरी बाजारात सापडला, मग ह्या मुलांनी त्याला प्रेस करून विचारलं मुलगी कुठं आहे, तो पहिल्यांदा उडवडीची उत्तर द्यायला लागला, उडवडीची उत्तर दिल्यानंतर पहिल्यांदा विक्रोळी का कुठंतरी मुलगी आहे असं म्हटला, मग पुरं मुलं खोलात गेल्याच्या नंतर मग त्यानं चावी काढून दिली की इथं इथं मी राहायला आहे आणि तिथं मुलगी आहे, आणि मग ही हे सगळे गावातली 50-60 मुलं होती, मग त्यांच्या आई वडिलांना घेतलं, त्याचा त्यांनी व्हिडिओ केलाय, घरी गेल्यानंतर कुलूप काढून परत मुलगी ताब्यात घेईपर्यंत रेकॉर्डिंग सगळं या मुलांच्याकडे आहे। घरच्या लोकांना हे 6 महिन्यापूर्वी आलेत हे माहीत नव्हतं, मुलगी मिळाल्यानंतर ह्यांना कळलं की 6 महिन्यापासून मंचरमध्ये आहे, तोपर्यंत ह्यांना माहित नव्हतं, मग त्यांनी पहिल्याच दिवशी ताब्यात घेतलं असतं। लव जिहाद के विदेश से फंडिंग बहुत आते हैं, उसके लिए गवर्नमेंट हाँ वो भी बहुत सीरियस मैटर है। उसके गूगल पे पे बहुत सारे ट्रांजैक्शन है, ये जो पूरे लड़के हैं उस लड़के के गूगल पे ऊपर त्यांच्या गूगल पे वरती या मुलांनी बघितलं तर ह्यांचं म्हणणं असं आहे की असे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते बाहेरचे असू शकतात, ते महाराष्ट्रातले किंवा देशातले ट्रान्झॅक्शन नाहीत असं या मुलांचं म्हणणं आहे। तर पोलिसांनी या खोलामध्ये जावं ना, त्याच्या मोबाईलवरती कुणी पैसे पाठवलेत त्याचे सगळे पुरावे पोरांनी सगळे तिथं दिलेले आहेत, तर त्याचा शोध पोलिसांनी नीटपणे घेणं गरजेचं आहे। जो फंडिंग सोर्स के लिए गवर्नमेंट क्या करती है, जो विदेश से आते हैं? नाही हे बघा, हा माझा विषय नाही, विदेशच्या फंडिंगच्या बाबतीमध्ये तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्या बाबतीत केंद्र सरकार करतंय, पण आता ह्या मुलाच्या मोबाईलवरती जे ट्रान्झॅक्शन झालेत ते सगळे पोलिसांना दिले। दुसरी गोष्ट आता थोडं हा विषय सांगतो political आता. नाही नको आता नको, या विषयावर कशाला नको। नाही हा विषय झाला आता, झालाच ते गेले तरी चालते।